पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला इंधनाची जी पुन्हा दरवाढ झालेली आहे या संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 लिटरवरती। इंधन मिळेल की नाही या भीतीने 20% मागणी वाढली आहे। पुरवठ्यावरती ताण येण्याइतपत साठेबाजी करू नका, पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा हा सल्ला। जवळपास तेवढाच कोटा आहे, पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हा निशाणा। काँग्रेसकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। 11 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात ₹8 वाढ झाल्यानं ट्विट। काँग्रेसची मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही, फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे। देशभरातील इंधन दरवाढीवरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। क्राइसिस चाललंय भारतात, इकॉनॉमिक क्राइसिस करून आपली इकॉनॉमी प्रचंड, आपली आर्थिक व्यवस्था ही कोलमाडेल काय अशी परिस्थिती आलेली आहे। ही फक्त सुरुवात आहे। ही ₹8चा पहिला टप्पा आपण गाठलाय। पिक्चर अभी बाकी आहे, हे सिर्फ ट्रेलर आहे। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळा बाजार करायला ते काही मंत्री नाहीत। रोहित पवारांचं गिरीश महाजनांना उत्तर। कुंभमेळ्याच्या कामांमधला काळा बाजार यावर लवकरच बोलण्याचाही दिला इशारा। देशावरती स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं संकट येणार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून जितेंद्र आव्हाडांचा दावा। 4 दिवसांनी मुंबईमधील पेट्रोल पंपांवर दंगे होतील अशी ही प्रतिक्रिया। या देशावरती स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं संकट येते। मनमोहन सिंग यांच्यासारखे हुशार प्रधानमंत्री आणि अर्थतज्ञ होते, त्यांनी भारताला झळ लागू नाही दिली। झळ लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील। अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावरती। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल मिळत नाहीये। पेट्रोल भविष्यात ₹140 लिटरवर जाणार, विजय वडेट्टीवार यांचा हा दावा। तर भविष्यात कोरोनापेक्षा वाईट परिस्थिती येईल अशी देखील भीती केली व्यक्त। ही दरवाढ उद्या पेट्रोल ₹150 जाईल, डिझेल ₹140 जाईल। पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल। म्हणजे कोरोनामध्ये, लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती झाली त्याच्या 20 पट वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण होईल आणि देश पूर्ण उद्ध्वस्त होईल। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक बंद करा, इंधन टंचाई नसल्याचा दावा खोटा। माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 2 दिवसांमध्ये इंधन पुरवठा सुरळीत करण्याचीही केली मागणी। शासन पेड घेऊन पेडगाव जात आहे। झोप नाही आली शासनाला, झोपेचं सोंग घेतलं या जागी कोण करत शासनाला। अशी परिस्थिती, दयनीय परिस्थिती शेतकऱ्यावर आहे आणि 2 दिवसात जर आपण हे करू शकला तर शेतकऱ्याच्या पेरण्या होतील। दरवाढीसोबतच अनेक ठिकाणी आता इंधनाचा तुटवडा सुद्धा निर्माण झालेला आहे। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातल्या अनेक भागामध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी। गडचिरोली, जळगाव, धुळे या जालन्यासह अनेक ठिकाणी इंधनाची टंचाई। शेतीची कामं सुरू होण्याआधीच मोठा परिणाम, कामं अनेक ठिकाणी खोळंबली। इंधन बचतीसाठी पुण्यात उद्या रात्रीपासून आता जमावबंदीचा आदेश लागू। उद्यापासून 14 दिवस जमावबंदी असणार। जमावबंदीच्या काळात आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी असेल। पुणे महापालिकेचा हा निर्णय। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल नसल्यानं सायनमधले पेट्रोल पंप बंद। परळ या उड्डाणपुलाखालच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही। हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरती 12व्या दिवशी इंधनासाठी रांगा, तर डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हैराण। जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या रांगा लागल्या। पनवेल या ठिकाणी मनसेचं मेलोडी आंदोलन। पेट्रोल डिझेल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध। महागाई कमी होत नसेल तर मेलोडी खा आणि खुश रहा असा उपरोधिक टोला लगावला। नांदेड या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात डिझेल पुरवठा। कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी। पंपांवरती महसूल आणि पोलिसांचा बंदोबस्त राहणार। समाज माध्यमांवर इंधन टंचाईच्या अफवा पसरल्यास गुन्हे दाखल करणार। पिंपरी चिंचवड या ठिकाणी
पेट्रोल दरवाढीचा परिणाम, पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची तुरळक गर्दी, दरवाढीच्या विरोधात वाहन चालक संतापले. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील क्रांती चौक पंपावरती पेट्रोल पंपावर पुन्हा एकदा नो स्टॉकचा बोर्ड झळकला. 10 दिवसांमध्ये चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढले. नागरिकांनी काळजी केली व्यक्त आणि नाराजीही. जालनाच्या जाफराबादेत डिझेलचा तुटवडा, डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावरती वाहन चालकांसह शेतकऱ्यांची गर्दी. रांगेत थांबलेल्या 200 वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी पंपावरच जेवण उरकलं. आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा अशी सूत्रांची माहिती. आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीचाही इशारा. विधान परिषदेबाबत चर्चा सुरू, अंतिम निर्णय नाही, लवकरच एकत्र बसून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेसंदर्भात शिवसेनेसोबत तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू अशी देखील माहिती. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे. राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे. आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात अरुण लखानी यांचं नाव आघाडीवर. अरुण लखानी, सुप्रिया सुळे यांचे व्याही. भाजपचे वरिष्ठ नेते. गेल्या निवडणुकीमध्ये अरुण लखानींचं नाव आघाडीवर होतं. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 99% जागांचा तिढा सुटलाय. उरलेला 1% तिढा लवकरच सुटेल. भाजपच्या बावनकुळेंनी आता या संदर्भात ही प्रतिक्रिया दिली. महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. 99% जागेवर एकमत झालाय. 1% थोडं एका जागेवर आहे, पण ते होऊन जाईल. राज्यातील सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये विधान परिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का, यावर विचार होणं गरजेचं. रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल. निवडणुका पुढे ढकलायला हव्यात, असं झाल्यास सरकारला सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल, असा पोस्टमध्ये उल्लेख. राजेश टोपे हे मराठवाड्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्यास इच्छुक. 27 तारखेला आता महाविकास आघाडीची बैठकही होणार. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची उद्या बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा होणार. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे अनेक नगरसेवक नॉट रिचेबल. भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञात स्थळी. भाजपचेही 100हून अधिक नगरसेवक हे काँग्रेसच्या संपर्कात. ही निवडणूक 100 कोटींची 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. विजय वडेट्टीवार यांचा हा आरोप. आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे.